मी तुम्हाला मागच्याच महिन्यात सांगितलं होतं की आपलं ग्राउंड जानेवारीमध्ये होणार नाही. आपलं ग्राउंड फेब्रुवारीमध्ये होईल आणि त्यामध्ये 11 फेब्रुवारीला प्रस्तावित आहे. पण मला असं वाटतं की 15 ते 20 तारखेला होऊ शकतं. म्हणजे आपल्याकडे जवळपास 1 महिना आहे तयारीसाठी अजूनही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शेवटच्या दिवसात तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, ग्राउंडसाठीचा सेफ स्कोर, तसंच तुम्हाला जर शिनपेन होत असेल तर काय केलं पाहिजे आणि ॲक्च्युअल ग्राउंडवर म्हणजे जे आपलं भरतीचं ग्राउंड असतं त्यावेळेस तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काही जास्त मोठा नाहीये, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी स्नेहल. तर 60 डेजच्या व्हिडिओनंतर मला रेग्युलर व्हिडिओ करणे जमले नाही, कारण इलेक्शन वगैरे होतं त्यामुळे. पण लवकरच आपली पुढची सिरीज येत आहे आणि ती जर सिरीज तुम्ही केली तर तुम्हाला दुसरं काही करायची गरजच नाही आणि मी सध्या त्या सिरीजवरच काम करते. चला तर आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. आता राहिलेल्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, तुम्ही तयारी कशी केली पाहिजे. तर जसं जसं ग्राउंड जवळ येतं तसं तसं आता सगळ्यांना भीती वाटायला सुरू होते. ज्याचं 40-45 ग्राउंड आहे त्याला सुद्धा भीती वाटायला लागते आणि हे सगळ्यांसोबतच होतं. पण घाबरायचं कारण नाही, कारण मी जेव्हा तयारी सुरू केली तेव्हा माझ्याकडे 4 ते 5 महिनेच होते आणि मी सेल्फ केलं ना, कुठली अकॅडमी लावली ना काय केलं. मी शून्यापासून सुरू केलं तरी सुद्धा 4 ते 5 महिन्यात मी पोलीस झाले. पण एका अर्थी बरं झालं माहितीये मी अकॅडमी लावली नाही, कारण जर मी अकॅडमी लावली असती आणि ती ही मोठी गर्दी बघून माझा कॉन्फिडन्सच लो झाला असता आणि आपला तर 800 मीटरचा टाइम 5 मिनिटं येतोय, आपलं तर काय ह्यांच्यासमोर आपण टिकूच शकत नाही असं वाटून मी तिथं पोलीस भरती सोडून दिली असती आणि मी आज पोलीस नसते झाले. आणि तेव्हा तर मला कॉम्पिटिशन किती आहे, 800 मीटरला किती मुले पळवतात, ग्राउंड कसं आहे, ग्राउंड कुठे आहे, हे असले 1% माझ्या डोक्यात विचार नसायचे. म्हणजे ह्याचा मी कधी विचारच केला नाही. माझा फुल फोकस स्वतःवर होता. मला म्हणजे 100% इम्प्रूव्हमेंट कशी करायची आहे, टाइम कसा कमी करायचा आहे, माझं डाएट कसं फॉलो होईल, तसेच मला सायमल्टेनियसली अभ्यास कसा करायचा आहे, ह्याच्यावर माझा पूर्ण फोकस होता. आणि तुमचा सुद्धा असाच असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कशाचा विचार करू नका, स्वतःवर फोकस करा. आता शेवटच्या दिवसात फार काही इम्प्रूव्हमेंट होत नाही, त्यामुळं माझे मार्क कमी येत आहेत. आता मी राहिलेल्या दिवसात खूप जास्त मार्क वाढवणार, खूप जास्त ग्राउंड करणार, रनिंग करणार, असं करू नका. तसं जर तुम्ही केलं तर इम्प्रूव्हमेंट राहिली बाजूला, तुमचे आहेत ते मार्क कमी होतील, इंजुरी होऊन बसेल आणि मग तुम्ही भरतीतून बाहेर. त्यामुळे मला असं म्हणायचंय की आहे ते मार्क टिकवून ठेवा, जास्त करायच्या नादात तुम्ही इंजुरी करून घेऊ नका. आता पुढची महत्वाची गोष्ट, सेफ स्कोर. मुलांसाठी सेफ स्कोर किती असेल तर 36 ते 42 या दरम्यान मुलांसाठी सेफ स्कोर आहे, कारण 90% मुलं या 36 ते 42 या मार्कांदरम्यान असतात आणि मुलींसाठी 32 ते 40 मार्क हा मुलींसाठी सेफ स्कोर आहे. ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर उत्तमच. आता तयारी कशी केली पाहिजे, शेवटच्या दिवसात तुम्ही मी सांगते तशी स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता किंवा तुम्ही जर अकॅडमीमध्ये असाल तर अकॅडमीमध्ये जसं सांगतात तसं करू शकता, फक्त ओव्हर करायचं नाही. तर मी शेवटच्या दिवसात काय स्ट्रॅटेजी फॉलो केली होती, मी एक दिवस 800 मीटर पळायचे, दुसऱ्या दिवशी लॉंग रन करायचे, पुन्हा तिसऱ्या दिवशी 800 मीटर, पुन्हा चौथ्या दिवशी लॉंग रन, असं अल्टरनेट डेजला माझा प्लॅन होता. आणि जे मी 800 मीटर पळायचे ते मी टाइम लावून पळायचे. आता दुसरं, गोळाफेक. गोळाफेक मी दररोज करायचे, म्हणजे रोज मी गोळा टाकायचे. आणि 100 मीटर तर मी पूर्ण भरतीमध्ये 8 ते 10 वेळाच पळाले असेल, कारण मला शिनपेन खूप होत होता आणि 100 मीटरला जोरात शूट मारायला लागते. त्यामुळं काय होतं की जर शिनपेन वगैरे असेल, काही इंजुरी असेल तर ती आणखी वाढते. त्यामुळे मी 8 ते 10 वेळाच पळाले होते. मला तर वाटतं मी शेवटच्या दिवसात तर पळालेच नव्हते 100 मीटर, डायरेक्ट मी ग्राउंडवरच पळाले होते. तुम्ही सुद्धा जर तुम्हाला असं काय होत असेल शिनपेन वगैरे तर तुम्ही जास्त 100 मीटर मारू नका, ही माझी पर्सनल ॲडवाईस राहील. आणि जर तुम्हाला शिनपेन होत असेल आणि तुमचा शूज जर जुना झाला असेल तर शिनपेन होण्यामागे तुमचा शूज कारणीभूत असू शकतो. मग तुम्ही काय करायचे, जर तुम्हाला शूज चेंज करायचा असेल तर तुम्ही आत्ताच चेंज करा, कारण भरती येईपर्यंत म्हणजे जर तुमचं ग्राउंडची डेट येईपर्यंत तुम्हाला त्या शूजची सवय होईल आणि तुमची जी इंजुरी झाली आहे किंवा जे तुम्हाला शिनपेन वगैरे होतंय ते कमी होईल किंवा बंदही होईल. आणि जर शिनपेन वगैरे खूप जास्त असेल तर थांबा, कम्प्लीट रेस्ट घ्या. तुम्ही डायरेक्ट तिथं भरतीला पळाला ना तरी सुद्धा तुम्हाला मार्क येणार आहेत. आणि जर कमी मार्क आले तर काळजी करू नका, आपण लेखीतून भरून काढूया. आता पोलीस भरती दरम्यान मला तर खूप जास्त शिनपेन होत होता. मग मी काय केलं ते मी तुम्हाला सांगते. मी आईसने मसाज करायचे, तसंच माझी रनिंग झाल्यावर जेव्हा मी लायब्ररीला जायचे तेव्हा हे मी पायाला लावून ठेवायचे. ह्याने मला खूप रिलीफ मिळायचा आणि माझे जे पाय दुखायचे वगैरे ना, म्हणजे आपले पोटरी वगैरे दुखती, ते सुद्धा माझं कमी व्हायचं.
दुसरं माझे गुडघे सुद्धा खूप जास्त दुखायचे, तर गुडघ्याला मी हे यूज करायचे. तर ह्या सगळ्यांची लिंक मी देईन, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा नॉर्मल मेडिकलमधून पण घेऊ शकता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे यूज करायचे, ह्याला केटेप म्हणतात. तर हे केटेप मी लावून ठेवायचे. आता हे तुम्हाला रेग्युलर यूज करायची गरज नाही, शेवटच्या दिवसात तुम्ही हे यूज करू शकता. हे कसं यूज करायचं ते मी सांगते, हे सुद्धा मी यूज केलेलं आहे, मी तुम्हाला सांगते हे कसं यूज करायचं ते. आता हे सगळं झालं आपलं शिनपेनवरचं. आता पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा डाएट. तुम्ही तुमचा डाएट एकदम स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. या शेवटच्या दिवसात तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही रोज चिकन खायचंय. जरी तुम्ही प्रोटीनचा डबा घेतला असेल तरी सुद्धा तुम्हाला रोज बॉइल्ड चिकन खायचं आहे. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही रोज पनीर खायचंय. हे जर तुम्ही स्ट्रिक्ट फॉलो केलं तर तुमची प्रोटीननी तुमची जी इंजुरी होतीये सगळं तुमचं भरून निघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एवढं तुम्ही जर करताय तर तुम्ही प्रॉपर 7 ते 8 तास झोप घ्यायची आहे, कंपल्सरी घ्यायची आहे. आणि खूप जास्त पाणी प्यायचंय, हायड्रेटेड राहायचं आहे. अभ्यास कमी झाला तरी चालेल, तुमचा अभ्यास करून घ्यायची जबाबदारी माझी, मी करून घेईलच, पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ग्राउंडच्या आधी फॉलो करायच्या आहेत. आता ग्राउंडवरची परिस्थिती कशीही असू शकते, म्हणजे धूळ, माती, चिखल, ऊन किंवा थंडी कशीही असो, तुम्हाला तयारीत राहायचंय. काय होतं की एका वेळेस 50 ते 100 मुलांना सोडलं जातं. मग त्यावेळेस काय होतं की ग्राउंडवर खूप जास्त धूळ उडते, माती उडते आणि नाकातोंडात जाऊन काय होतं की दम लागतो किंवा खोकला येतो, असं काही होतं. पण तुम्ही तयारीत राहायचं आहे. जर काही वेळेस काय होतं की धूळ उडते म्हणून पाणी मारतात, जसं माझ्या बाबतीत झालं होतं. पाणी मारतात त्यामुळे काय होतं, चिखल होतो आणि चिखल झाल्यामुळे काय होतं की आपल्या शूजला तो चिखल लागतो आणि आपले पाय जड पडायला लागतात. कसंही झालं तरी सुद्धा तुम्हाला तयारीतच राहायचं आहे. आता माझ्या बाबतीत ग्राउंडवर काय झालं होतं हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राउंड कसं असतं आणि ग्राउंडवर पळताना तुम्ही काय स्ट्रॅटेजी फॉलो करायची हे मी तुम्हाला सांगते. आता मी तुम्हाला सांगते की ग्राउंडवर ॲक्च्युअल कंडिशन कशी असते. तुम्हाला शिट्टी वाजवून बोलवतात किंवा तुमच्या युनिटला बोलवलं जातं, तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं. सपोज ही लाईन आहे, इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर तुम्हाला पळत येऊन पहिल्या लाईनमध्ये उभं राहायचं आहे. कारण 50 ते 100 मुलं असतात. जर 50 ते 100 मुलं अशी जर उभं राहिली तर तुमचा नंबर जर शेवटी आला किंवा मध्ये कुठे आला तर पळायला प्रॉब्लेम येतो. प्लस काय होतं, ओव्हरटेक करायला लागतं आणि ओव्हरटेक करायचं म्हणलं तर डिस्टन्स वाढतो. डिस्टन्स वाढला तर काय होतं, टाइम वाढतो. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, पहिल्या लाईनमध्ये येऊन उभं राहायचंय. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की जसं शिट्टी वाजवतात आणि जसं तुम्ही रनिंगला सुरू करता तेव्हा घोळक्यातली काही मुलं असतात ते खूप स्पीडने पळत जातात आणि इतके स्पीडने पळत जातात की त्यांचा म्हणजे असं एकदम शूट सारखा स्पीड असतो. तुम्ही त्यांना फॉलो करायचं नाही, कारण हीच मुलं 200 ते 300 मीटर गेल्यानंतर काय होतात, गारटून जातात, त्यांचा स्पीड कमी होतो, त्यांना दम लागतो. तुम्ही जर त्यांना फॉलो केलं तर कसं होणार, तुमचा लॉस आहे. त्यामुळे काय करायचं, तुम्ही जसं प्रॅक्टिस करता त्या प्रॅक्टिस करताना ज्या स्पीडने पळता त्या स्पीडने पळायचं आहे. आता 200 ते 300 मीटर गेल्यानंतर सगळ्यांनाच दम लागायला सुरुवात होते. मग यावेळेस काय करायचंय की जास्तीत जास्त ऑक्सिजन तोंडावाटे घ्यायचं आहे, बॉडी रिलॅक्स करायचे आणि स्टेप्स वाढवायचे. एक पुन्हा त्याच्या पुढे 200 ते 300 मीटर गेल्यानंतर काय होतं की तुमची बॉडी रिदममध्ये येते आणि मग तुम्ही स्पीड पकडायला सुरुवात करता. मग जे मुलींसाठी जो सेकंड राऊंड असतो 400 मीटरचा, तो तुम्हाला इतका जोरात फास्ट वाढायचा आहे की तुमच्या आयुष्यातली शेवटची भरती, आता मला म्हणजे ह्याच्यानंतर भरतीच द्यायची नाही, एवढ्या स्पीडने तुम्ही तो ओढायचा आहे. आणि मुलांना 400 मीटरचे किती राऊंड असतात, 4 राऊंड असतात. तर मुलांनी पहिले जे 3 राऊंड असतात ना ते तुमच्या कंटिन्यू एकाच स्पीडने एकाच स्टेपिंगने पळायचे आणि जो शेवटचा जो चौथा राऊंड आहे त्या चौथ्या राऊंडला तुम्हाला एकदम जीव तोडून पळायचंय, असं की म्हणजे स्पीड वाढवायचं आहे आणि तुम्हाला टाइम कव्हर करायचा आहे. त्यांनी काय होईल, तुम्ही दिलेल्या टाइममध्ये याल किंवा तुम्हाला खूप चांगले मार्क पडतील. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, हा जो आतला राऊंड आहे ना, हा जो आतला राऊंड आहे तोच खरं 400 मीटरचा राऊंड आहे. ह्याच्यानंतर जसं तुम्ही लांब लांब जाता तसं तुमचा डिस्टन्स वाढतो आणि जसं मी अगोदर सांगितलं, जेव्हा डिस्टन्स वाढतो तेव्हा तुमचा टाइम सुद्धा वाढतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही ह्या आतल्या लाईनला धरून पळायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर ही सगळी झाली बेसिक माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या, त्या तुम्ही फॉलो करा आणि खूप चांगली ग्राउंडची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, अभ्यासासाठी मी आहेच.
आता हे जर तुम्ही अशा प्रकारे लावलं ना तर कसं होतं, हे जे शीन आहे इथे तुम्हाला सपोर्ट मिळतो, प्लस हे जे मागं पोटरी आहे, जर पोटरी दुखत असेल तर ते सुद्धा दुखत नाही. त्यामुळं तुम्ही हे यूज करायचं. आता मी हे यूज कधी करत होते, ग्राउंड झाल्यावर जेव्हा मी जायचे लायब्ररीला तर मी दिवसभर हे लावून ठेवायचे. त्याने काय व्हायचं की जर तुमचे पाय दुखत असतील तर पाय सुद्धा दुखत नाही. ठीक आहे, तर हा ह्याचा यूज आहे. आता मी तुम्हाला सांगते की के टेप कसं यूज करायचं. आता हा जो पार्ट आहे हा मी घेतलेला आहे, जो ह्याचा राहिलेला तो मी कट केलेला आहे. आता याला सुद्धा तुम्हाला काय करायचंय, मिडल मधून कट करायचंय. कसं करणार, असं. आता हे जे कट केलं ना हे पूर्ण कट करायचं नाही, हे असं शेवटी ठेवायचं आहे. ठीक आहे, हे शेवटी ठेवलं. आता हे जे मागं आहे हे व्हाईट, हे काय करायचंय, काढायचंय. आता मी हे काय करणार आहे, तुम्हाला जे ऑलरेडी मी घातलेलं आहे त्याच्यावरच दाखवणार आहे, कारण हे खूप चिकट असतं. त्याच्यासोबत केस पण निघतात आणि काय काय वेळेस आपलं स्किन पण काय काय वेळेस निघते. त्याच्यामुळे मी काय करते, तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. आता ते जे मी हे होतं शिनकॅप, ते मी दुसऱ्याच्या पायाला लावले, तर मी तुम्हाला दाखवते हे कसं लावायचं. अरे नेट तर पकड, काय कॅमेरामन बनेगा. आता ही जी व्हाईट पट्टी आहे ही काढायची अशा प्रकारे, हे असं. जसं आपण बँडेज लावतो ना, अगोदर हे चिटकवायचं आणि नंतर हे असं काढत जायचं, त्या पद्धतीने. हे इथं अगोदर लावायचं आणि हे आपले जे शीन आहे त्या पद्धतीने ही अशी पट्टी काढत जायची, लांब धर. आणि ही खूप स्ट्रेचेबल आहे. तुम्ही जितकी लांब ओढत जाल ना तेवढं लांब ते जाणार आहे. म्हणजे हे तुम्ही बघू शकता, हे एवढं लांब जाऊ शकतं, पण मी इथेच असं लावते. ठीक, स्ट्रेचेबल असतं ना हे असं, जसं हे मध्ये नडगी असते तर त्या सोबतीनं असं बाजूला लावायचं. आणि हे जे उरलेलं असतात, हे उरलेल्या पट्ट्या ह्या अशा आडव्या लावायच्या, असं लावायचं. इथे कट करायचं, जे बाकी आहेत ती कट करायची. आणि जर सपोज तुमचं मागे पण दुखत असेल तर हे असं मागे पट्टी घ्यायची, ही एवढी स्ट्रेचेबल असते. ठीक आहे, तर असं अशा पद्धतीने हे यूज करायचं आहे.